नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो आहोत नवम डायनिंगमध्ये. हे रेस्टॉरंट लोकेटेड आहे चेन्नई रोड ईस्टला. तर बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. चला तर मग बघूया यांच्या फूडची व्हरायटी आणि टेस्ट कशी वाटते आम्हाला. ह्यांचं ॲम्बियन्स तर खूप मॉडर्न आणि कोझी आहे. पण मॉडर्न ॲम्बियन्स असलं ना मित्रांनो, तरी ह्यांनी आपली जुनी परंपरा जपून ठेवली आहे. ती म्हणजे पेपर प्लेट्सच्या ऐवजी पत्रावळी आणि ग्लासेस आणि प्लेट्स असतात त्यांचे तांब्याचे आहेत. ह्यांचा मेन्यू तर एकदम मोठा आहे, म्हणजे आम्हाला तर कळतच नव्हतं काय ऑर्डर करू. पण बघा, ह्यांच्याकडे सूप्स आहेत, स्टार्टर्स आहेत, त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये ह्यांच्याकडे पुरी भाजी, थाळ्या आहेत. थाळ्या पण राजस्थानी, गुजराती थाळ्या आहेत. पिझ्झामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. राईस आहे, राईसमध्ये सुद्धा माउथ वॉटरिंग अशा व्हरायटीज आहेत. ज्यूसेस, कोल्ड्रिंक्स आणि स्वीट डेझर्ट्स. तुम्हाला माहिती आहे आता आंब्याचं सीझन आहे, तर ह्यांच्याकडे मँगो स्पेशल डिशेससुद्धा आहेत. ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आम्ही स्टार्टरमध्ये ऑर्डर केलं होतं पात्रा समोसा, जे तुम्ही चटणी, लोणचं आणि मिरचीसोबत खाऊ शकता. दुसरी आम्ही डिश ऑर्डर केली होती ती म्हणजे स्मोकी पनीर. पूजा आता पात्रा समोसा ट्राय करते. बघूया तिला पात्रा समोसाची डिश कशी वाटते. एकदम यमी, आवडली आहे तिला खूप. आता मी ह्यांचं स्मोकी पनीर ट्राय करते, जे तर एकदम यम्मी आहे आणि मस्ट रेकमेंडेड डिश आहे. मेन कोर्समध्ये आम्ही केलं होतं दाल भाटी चुरमा. दाल भाटी चुरमाची टेस्ट पण एकदम यम्मी आहे हा. दुसरी डिश म्हणजे जी आम्ही ऑर्डर केली होती दाल खिचडी. दाल खिचडी पण एकदम यम्मी आहे आणि दालमुळे तर ती अजून एकदम यम लागते. पुढे जाऊन आम्ही थोडेसे फोटोज काढले आणि मग निघालो सध्या ट्रेंडिंग असलेल्या मलच्या वॉकवेला. वाकेश्वरचा मस्त समुद्राचा व्ह्यू बघत आम्ही इथे कधी पोचलो ते कळलंच नाही. इथे स्टार्टिंगला त्यांनी जय श्रीराम असं लिहिलेलं आहे भिंतीवर. हे बघून तर आम्हाला एकदम प्रसन्न वाटलं. इथे बाहेर हिरवंगार वातावरण आहे. आजूबाजूला छान असे देवळंसुद्धा आहेत. तर देवळाचं दर्शन घेऊन तुम्ही आतमध्ये वॉकवेला जाऊ शकता. इथे त्यांचं एंट्रन्स आहे आणि तिकीट काउंटर देखील आहे. ते तुम्हाला स्कॅनर दिसतो आहे मित्रांनो, तो स्कॅन करून तुम्ही तुमचं तिकीट ऑनलाईन 15 दिवसापूर्वी काढू शकता. बाहेर काही रूल्स देखील लिहिले आहेत, ते प्लीज वाचा आणि मग आत या. तुम्हाला मी सांगू इच्छिते की जे इंडियनसाठी तिकीट जर तुम्ही काढत आहात ते फक्त 25 रुपये आणि फॉरेनर्ससाठी 100 रुपीज आहे. मग आम्ही पुढे जाऊन मस्त फोटो काढले आणि बघतो तर काय, इथे मस्त चौपाटीचा व्ह्यूसुद्धा आहे आणि लाटा, मस्त लाटांचा आवाज येतो आहे. कानाला तृप्त असं वाटतं आहे. तर तुम्हाला पण असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.